नमस्कार सर्वांना। आम्हाला बांधकाम कामगाराकडून हे भांडे संच भेटलेला आहे। याच्यामध्ये 30 वस्तू असतात असं ते सांगतात। तर आपण ही पेटी तुमच्या समोर आज ओपन करून बघणार आहोत। त्याच्यामध्ये खरोखर 30 वस्तूचा संच असतो का तुम्ही सुद्धा मोजा आणि बघा। या बांधकाम कामगाराकडून कोणकोणत्या भांड्याच्या संचामध्ये कोणकोणत्या गोष्टी भेटतात, आपल्या कोणकोणत्या वस्तू कामाच्या आहेत, घरगुती उपयोगाच्या आहेत आणि याच्यामध्ये खरोखर 30 वस्तू असतात का आपण बघूया। आणि शेवट सांगतो मी तुम्हाला की या व्हिडिओमध्ये बांधकाम कामगाराची जी आम्हाला पेटी भेटली, जर तुम्हाला जर अशा पद्धतीने भांड्याचा संच पाहिजे असेल तर तुम्ही कशा पद्धतीने अप्लाय करू शकता या भांड्याचा संचाचा। आता ऑनलाईन अपॉइंटमेंट सुद्धा सुरू झालेला आहे। तर चला आपण ही पेटी खोलून बघूया। तुमच्या समोर कैची घेतलेली आहेत आणि हा नवीन संच आताच भेटलेला आहे आम्हाला, तो मी तुमच्या समोर ओपन करून दाखवत आहोत। आपण एक एक वस्तू आपण इथं ओपन करून बघूया, त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आलेल्या आहेत बांधकाम कामगाराच्या। तर आपण ओपन करून घेतलेला आहे। तर बघा, बांधकाम कामगाराचं हे एक स्पेशल महत्वाची गोष्ट म्हणजे कुकर। याच्यामध्ये बांधकाम कामगाराकडून आपल्याला कुकर भेटतं। तर ते कुकर कशा पद्धतीने क्वालिटी आहेत आणि किती लिटरचं आहे ते मी तुम्हाला दाखवतो। तर हे कुकर आहेत बघा, एकदम मजबूत सुकन्या गोल्ड टाटाचं हे मेड इन इंडिया आणि टाटा स्टीलचं स्टेनलेस स्टीलचं हे एकदम मजबूत असं कुकर आपल्याला आलेलं आहे। तुम्ही बघू शकता, तुमच्या समोर सर्व ओपन करणार आहोत आपण आज। बघा, एकदम मजबूत, एकदम हेवी वजन आहे त्याचं आणि 3 लिटर, जवळजवळ 3 लिटरचं हे आहे बघा। तर हे कुकर आपल्याला या भांडे संचामध्ये भेटलेलं आहे। एकदम मजबूत क्वालिटीचं कुकर आहे बघा। एक वरगाळा आहे, ज्याचं वरगाळ्यामध्ये आपण पाणी घेऊ शकतो। आपण एक एक वस्तू इथं ओपन करून बघणार आहेत। त्याच्यानंतर हा टीप भेटलेला आहे आपल्याला, तुम्ही इथं बघू शकता। हा टीप आपल्याला भेटलेला आहे। हा टीप एकदम मोठा असा टीप आपल्याला या बांधकाम कामगाराकडून हा टीप भेटलेला आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ही एक कढाई, ही कढाई आपल्याला त्याला कड्या धरायला आहे अशी कढाई सुद्धा याच्यामध्ये भेटलेली आहे। त्याच्यानंतर हा जग आहे, तुम्ही इथं बघू शकता, पूर्ण पॅकिंग आहेत, त्याला पन्नी वगैरे लावलेली आहेत बघा। आणि प्रत्येक वस्तूवर बांधकाम कामगाराचा शिक्का आहे बघा, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आणि त्याचा शिक्का विकास व कल्याण असा हा शिक्का आहेत बघा। हे पाणी घेण्यासाठी मग आहेत, पूर्ण स्टीलचा आहेत। हे आपण असं टाकायचं आणि इथून पाणी येतं। तर असा हा मग इथं भेटलेला आहे। हा मोठासा आपल्याला टीप सुद्धा भेटलेला आहे। हे पाणी घेण्यासाठी वरगाळ, म्हणजे याच्यात पाणी टाकण्यासाठी आपल्याला हंड्यामधून किंवा राजनामधून पाणी घेण्यासाठी आणि याच्यात टाकण्यासाठी हे एक मग आलेला आहे। त्यानंतर कोणकोणत्या गोष्टी आलेल्या आहे आपण सगळ्या बघणार आहेत आज बघा। त्याच्यानंतर डबे आलेले आहेत। किती डबे आलेले आहे बघा, हा एक डबा आहे, 2 डबे, त्याच्या खाली झाकण सुद्धा आहे त्या डब्याचं, आणि हा 3 डबा। असे 3 डबे आपल्याला भेटलेले आहेत बांधकाम कामगाराकडून। तर वेगवेगळ्या आकाराचे म्हणजे छोटे मोठे असे वेगवेगळे डबा आहे। हा सगळ्यात मोठा आहे, हा मीडियम साईजचा आहे आणि हा छोटा आहे। म्हणजे असे बांधकाम कामगारामध्ये जसं सांगितल्याप्रमाणे तसेच हे डबे आलेले आहेत आणि प्रत्येक डब्यावर त्याच्या झाकणावर बांधकाम कामगाराचा शिक्का आहे। आता हा डबा आहे, त्याच्यानंतर हा डबा, असे 3 डबे तुम्हाला आले असेल ते बघा। 3 डबे आपल्याला भेटलेले, हे आपण एकात एक ठेवू शकतो बघा। हे 3 डबे आहेत, एकात एक ठेवलेले आहेत आणि आपण हे सगळं साहित्य टिपात सुद्धा ठेवू शकतो। त्याच्यानंतर बघा, हे भगुने आहेत वेगवेगळे, घमेले
तर हे आहेत. तर आपण बघूया किती कोणकोणते आहेत. बघा, त्याच्यावर पण इमारत बांधकाम कामगाराचा शिक्का दिलेला आहे. खाली वेगवेगळ्या आकाराचे एकदम वजनदार हेवी क्वालिटीचे असे हे डबे आहेत. हे पण 3 डबे आलेले आहेत आपल्याला इथं. बघा तुम्ही, एकदम हेवी वजन आहेत, चांगलं भरपूर. स्टेनलेस स्टीलचे सर्व डबे आहेत. हे एकात एक बसतात. 3 वेगवेगळ्या आकाराचे असे डबे आहेत. त्यानंतर अजून काय काय आहेत बघा. वाट्या आलेल्या आपल्याला जेवणासाठी. किती वाट्या आहेत आपण मोजून बघूया. 1 2 3 4 5 6 7 8. 8 वाट्या आलेल्या आहेत. तुम्हाला आल्या का बघा मोजून. असे 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8 वाट्या आलेल्या आहे पूर्ण पॅकिंग मध्ये. या वाट्या पण मी इथं ठेवून घेतो. त्यानंतर या झाकण्या आलेल्या आहेत. झाकण्या आपण जे डबे घेतलेले, हे जे आपल्याला भगुनी भेटलेले आहेत, याच्यावर ठेवण्यासाठी त्यांच्या आकाराच्या झाकण्या आहेत. वेगवेगळ्या आकाराच्या बघा, एकदम व्यवस्थित आपण ठेवू शकतो. बघा, हा डबा आहे, त्या डबाची ही झाकणी आहेत, ती व्यवस्थित आपण त्या डब्यावर ठेवू शकतो. हा डबा आहे, त्याची झाकणी आहेत. म्हणजे ज्याच्या त्याच्या मापाची व्यवस्थित अशी झाकणी सुद्धा त्याच्यामध्ये ठेवण्यासाठी. आपण वेगवेगळ्या भाज्या वगैरे करतो, तर त्या ठेवण्यासाठी, भात भाजी वरण ते ठेवण्यासाठी आपल्याला हे डबे आलेले आहेत. आणि त्याच्या झाकण्या सुद्धा आहेत. इथं बघू शकता आपण. बघा, या झाकण्या आहेत. अजून काय काय आहेत आपण बघूया. त्याच्यानंतर ग्लास आहेत. किती ग्लास आहे आपण मोजू. 1 2 3 आणि 4. 4 ग्लास आलेले आपल्याला पाणी पिण्यासाठी. त्याची पण क्वालिटी मजबूत आहे, चांगली क्वालिटी आहेत. हे 4 असे ग्लास आपल्याला आलेले पाणी पिण्यासाठी. त्यानंतर हा एक मसाल्यासाठी डबा आलेला आहे. मसाल्याचा डबा, त्याच्यावर सुद्धा बांधकाम कामगाराचा शिक्का आहे. आता त्या डब्यामध्ये वाट्या आहेत. बघा, त्या वाट्या सुद्धा बघा किती वाट्या. 1 2 3 4 5 6 7. 7 वाट्या आहेत. तुमच्या घरात जसं तुम्ही फायबरचं वगैरे वापरत असाल तसा हा मसाल्याचा डबा बांधकाम कामगाराकडून भेटलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला काही ताट, जेवण करण्यासाठी काही ताटाचा संच भेटलेला आहे. तो किती ताटांचा संच भेटलेला आपण बघूया. 4 ताट आहे त्याच्यामध्ये. आणि ताटांची क्वालिटी पण मजबूत आहे. चांगल्या प्रकारचे ताट आहेत 4. बघा, हे 4 ताट आपल्याला भेटलेले आहेत बांधकाम कामगाराकडून. त्याच्यानंतर ही पोळ्या वगैरे भाकरी करण्याची परात, आपण ज्याला म्हणतो भाकरी करण्याची परात, छोटी आहे परात, पण मग चांगली क्वालिटीची आहे, मजबूत परात आहे. तर ही परात सुद्धा आपल्याला बांधकाम कामगाराकडून भेटलेली आहेत. मजबूत क्वालिटी आहे परातची पण. चांगल्या पद्धतीने प्लेट पण दिलेले आहेत. फक्त छोटी परात आहे. त्याच्यानंतर अजून आपल्याला एक पळी आणि हे भातवाडी आणि पळी अशी दिलेली आहे आपल्याला. भात वगैरे घेण्यासाठी, वरण भाजी घेण्यासाठी ही पळी अशी याच्यामध्ये किट आहेत. आणि ही जी ताटली आहेत, जे आपला टीप आहे, तर त्या टिपावर ठेवण्यासाठी ही प्लेट आहेत. आणि त्याच्यावर सुद्धा तुम्ही बघू शकता सगळ्या वस्तूवर इमारत बांधकाम कामगाराचा शिक्का मारलेला आहे. म्हणजे या वस्तू यांच्याकडून भेटलेला आहे, त्याचा शिक्का सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. तर आता जर ही पेटी जर तुम्हाला संच जर घ्यायचा असेल, याचा जर ऑनलाईन तुम्हाला डाउनलोड करायचा असेल, हा जर अपॉइंटमेंट घ्यायची असेल बांधकाम कामगाराची, तर तुम्हाला तुमचं नोंदणी सक्रिय असणे आवश्यक आहे. जर तुमची नोंदणी सक्रिय असेल तर तुम्हाला आता 19-20 तारखेपासून ऑनलाईन अपॉइंटमेंट घेणं सुरू होणार आहे. तर 19 किंवा 20 तारखेला जर अपॉइंटमेंट सुरू झाली तर ज्यांचे सक्रिय नोंदणी आहे त्यांनी भाड्याची अपॉइंटमेंट घ्यायची आहेत. लगेच अपॉइंटमेंट भेटते आणि त्या तारखेला तुम्हाला थंब द्यायचा आहे आणि तुम्हाला लगेच हा भांड्यांचा 30 वस्तूचा संच भेटणार आहेत. मी मोजून बघितलेला आहेत, बरोबर 30 वस्तू आहेत. तुम्ही जर नसाल मोजल एक किट, आता हे जशा 7 वाट्या आहेत, हे आपल्याला 7 नग धरणं आहे, असे एकूण 30 नगाचा हा संच आलेला आहे.
हा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। तुमचे काही प्रश्न काही असेल तर कमेंट करा नक्की। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। धन्यवाद सर्वांचे।